कल्पना करूया आयुष्यातला एखादा अत्यंत महत्वाचा क्षण समोर उभा आहे. हां, अगदी कळीचा क्षण. हो, म्हणजे एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखादं मोठं संकट अगदी समोर आवासून उभा आहे. बरोबर. अशा वेळी आपल्याला वाटतं की आपला मेंदू अगदी सुपर कॉम्प्युटरसारखा काम करेल, सगळं काही अगदी स्पष्ट दिसेल. पण प्रत्यक्षात काय होतं? प्रत्यक्षात आपण लिटरली फ्रीज होतो. तेच तर. अचानक सगळं ब्लँक होतं, छातीत धडधडायला लागतं आणि काय करावं ते सुचतच नाही. हां, आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत आपण मार्गदर्शनासाठी जातो. अगदी. आणि समजा अशा या अत्यंत नाजूक आणि गोंधळलेल्या अवस्थेत आपण आपल्या सर्वात जवळच्या मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्याने आपलं सांत्वन करण्याऐवजी, पाठीवरून हात फिरवण्याऐवजी, आपल्यावरच रागवायला सुरुवात केली तर. हो, विचार करा ही परिस्थिती किती विचित्र वाटेल. खूपच विचित्र. पण ही मानसिक कोंडी काही आजच्या काळातील नवीन शोध नाहीये. माणसाचा हा गोंधळ हजारो वर्षांपासून चालत आलाय. नक्कीच. जेव्हा भावना आणि कर्तव्य समोरासमोर येतात तेव्हा माणसाची बुद्धी कशी काम करणं थांबवते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. तर ओके, लेट्स अनपॅक दिस. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत जुन्या पण आजच्या कॉर्पोरेट आणि वैयक्तिक आयुष्याला अचूक लागू पडणाऱ्या तत्वज्ञानाचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील काही अत्यंत महत्वाच्या नोंदी आहेत. हो, आणि वरवर पाहता हे एका प्राचीन रणांगणावरील संवादासारखं वाटेल. पण जर आपण यातील शब्दांच्या आत डोकावून पाहिलं तर हा मानवी मानसिकतेचा अभ्यास, आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आणि डिसिजन पॅरालिसिसचा जगातील कदाचित सर्वात जुना अभ्यास आहे. आणि सर्वात अचूक सुद्धा. या नोंदींची सर्वात मोठी ताकद ही आहे की त्या केवळ असं वागा आणि तसं वागू नका अशी सुख्या उपदेशांची यादी देत नाहीत. म्हणजे नुसतं लेक्चर देत नाहीत. अगदी बरोबर. त्या माणसाला असा गोंधळ का होतो, त्याची सायकोलॉजी काय आहे आणि त्यातून बाहेर पडून मनाची स्थिरता कशी मिळवायची यामागचं मूळ कारण उलगडून दाखवतात. बरं. या नोंदींची सुरुवातच एका अत्यंत नाट्यमय प्रसंगाने होते. यातलं मुख्य पात्र, ज्याला आपण अर्जुन म्हणून ओळखतो, तो एक टॉप परफॉर्मर आहे. हां, तो अत्यंत ज्ञानी आणि शूर आहे. हो, आपल्या क्षेत्रातील तो दिग्गज आहे. पण ऐन महत्वाच्या वेळी तो अचानक रणांगणावर कोलमडून पडतो. तो म्हणतो की माझं मन भ्रांतीने ग्रासलं आहे. कसंय, यासाठी या नोंदींमध्ये एक खूप सुंदर आणि अर्थपूर्ण ओळ आहे. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. तिमीर म्हणजे अंधार ना? हो, तिमिर म्हणजे अंधार. जसा अंधारामुळे डोळ्यांची दृष्टी काम करत नाही तशी माझी बुद्धी आता काम करत नाहीये, असं तो म्हणतोय. आणि मला इथे असं वाटतं की हे फक्त एक काव्य नाहीये, तर एक बायोलॉजिकल रिॲक्शन आहे. नक्कीच, सायंटिफिक आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रचंड तणावाखाली असतो तेव्हा आपल्या मेंदूत स्ट्रेस हार्मोन्स इतके वाढतात की आपला विचार करणारा भाग, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, तेच तर आपण जणू काही मानसिक अंधारात जातो. अशा वेळी एखादा मोठा सीईओ असो किंवा सामान्य माणूस, तो ब्लँक होतोच. अगदी तंतोतंत. आणि इथूनच या चर्चेला एक अत्यंत वेगळं वळण मिळतं. कसं काय? कारण जेव्हा एखादी व्यक्ती अशा मानसिक कोंडीत असते, पूर्णपणे खचलेली असते, तेव्हा तिचा मार्गदर्शक काय करतो? तो श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. तो त्या व्यक्तीला शांत करत नाही, कुरवाळत बसत नाही किंवा सगळं ठीक होईल असा खोटा दिलासा देत नाही. म्हणजे तो चक्कर रागाने आणि अत्यंत कठोर शब्दांत खडसावतो. हो, आणि तो काय म्हणतो? तो म्हणतो की तू शाळ्यासारखा बोलतोयस, पण तुझं वागणं कसं आहे? कसं आहे? तर जसं जन्मांध माणसाला वेड लागल्यावर तो सैरावैरा पळतो, जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तसं तुझं हे शहाणपण दिसत आहे. अरे बापरे, हे खूपच डायरेक्ट आहे. हो ना. एका आंधळ्या माणसाला जर वेड लागलं तर तो कुठे धावतोय, कशावर आदळतोय याचं त्याला काहीच भान नसतं. तुझी अवस्था तशीच झाली आहे असं तो गुरु अत्यंत स्पष्ट शब्दांत सुनावतो. पण मला इथे खरोखरच एक प्रश्न विचारायचा आहे आणि मला वाटतं अनेकांना हा प्रश्न पडेल. विचारा. अशी कठोर भूमिका का? म्हणजे जर समोरची व्यक्ती आधीच दुःखी आहे, निराश आहे, डिप्रेशनच्या जवळ गेली आहे, तर तिला असं टोचून बोलणं खरोखरच योग्य आहे का? हे थोडं असंवेदनशील किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर टॉक्सिक वाटत नाही का? हे वरवर पाहता नक्कीच कठोर आणि असंवेदनशील वाटू शकतं. पण आपण यामागचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. म्हणजे यातही सायकोलॉजी आहे. नक्कीच.
बघा, जेव्हा माणूस अशा तीव्र भ्रमात किंवा पॅनिक अटॅकमध्ये असतो तेव्हा तो एका फीडबॅक लूपमध्ये अडकलेला असतो. त्याचेच विचार त्याला गोल गोल फिरवत असतात, बरोबर? हो, अशा वेळी केवळ गोड शब्दांचा उपयोग होत नाही, त्या विचारांची साखळी तोडण्यासाठी वास्तवाचा असा एक तीव्र मानसिक धक्का द्यावाच लागतो. म्हणजे एक प्रकारचा कॉग्निटिव्ह शॉक. अगदी तेच, कॉग्नेटिव्ह शॉक. या मजकुरात यासाठी अत्यंत सुंदर उदाहरणे दिली आहेत. कोणती उदाहरणे? पहिलं उदाहरण आहे मातेच्या कोपीन थोकले स्नेहा आथी. म्हणजे आईचा राग? हो, आई जेव्हा आपल्या मुलावर भयंकर रागावते तेव्हा तिच्या त्या रागातही मुलाबद्दलचं अपार प्रेमच दडलेलं असतं. हे अगदी खरंय. जर मुलगा आगीत हात घालत असेल तर आई त्याला गोड शब्दांत समजावत नाही. ती जोरात ओरडते, प्रसंगी मारते, कारण तिथे त्याला वाचवणं महत्वाचं असतं. बरोबर, जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. दुसरं एक उत्तम उदाहरण यात आहे की औषधाची या कडूवटपणी जैसे अमृताची पुरवणी. कडू औषध? हो, आजार बरा करण्यासाठी जे औषध दिलं जातं ते चवीला कडूच असतं, पण त्याचे गुण हे अमृतासारखे जीवनदान देणारे असतात. गुरुचे हे कठोर शब्द त्या कडू औषधासारखे आहेत. अरे वा, हे खूपच पटण्यासारखं आहे. म्हणजे जसा एखादा सर्जन पेशंटचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या हाताने त्याला कापावंच लागतो, तसाच हा वास्तवाचा धक्का एक प्रकारची वैद्यकीय गरज आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी तसंच. पर मग हा वास्तवाचा धक्का किंवा हे कडू औषध नेमकं आहे तरी काय? तो गुरु त्याला असा कोणता विचार देतो ज्यामुळे त्याचा हा भ्रम दूर होईल? बरं, इथूनच या मजकुरातील सांख्य तत्वज्ञान उलगडतं. आता सांख्य तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय हे आपण आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, ते गरजेचं आहे. सांख्यदर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील एक अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. हे शास्त्र प्रामुख्याने 2 गोष्टींमधील फरक स्पष्ट करतं. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे प्रकृती म्हणजे मटेरियल किंवा भौतिक जग जे सतत बदलत असतं, आणि दुसरं म्हणजे पुरुष म्हणजेच चैतन्य किंवा कॉन्शियसनेस जे कधीच बदलत नाही. म्हणजे जर आपण याला आजच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सारखं काहीसं? एका अर्थाने हो. किंवा आपण एखाद्या व्हिडिओ गेमचं उदाहरण घेऊया. सांगा ना. तुम्ही एक गेम खेळत आहात. गेममधला तुमचा अवतार किंवा तुमचं कॅरेक्टर मारलं जातं. तो नष्ट होतो. हो, गेम ओव्हर होतो. पण तुमच्या हातात जो कंट्रोलर आहे आणि तुम्ही जे तो गेम खेळणारे प्लेयर आहात, तुम्ही मरता का? नाही, मी तर सुरक्षितच असतो. नक्कीच. तुम्ही त्या कॅरेक्टरच्या पलीकडे आहात. हा मजकूर तेच सांगतोय की जन्म आणि मृत्यू हे केवळ एक अवस्था बदलण्यासारखे आहेत. जसं आपण जुने कपडे टाकून नवे कपडे घालतो, जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे. अगदी बरोबर. मूळ तत्व ज्याला आपण प्लेयर किंवा चैतन्य म्हणू, ते शस्त्राने कापलं जात नाही, आगीत जडत नाही आणि वाड्याने सुकत नाही. ते शाश्वत आहे. हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे या नोंदींमध्ये निसर्गाचे जे दाखले दिले आहेत ते मला खूपच प्रभावी वाटले. कोणते दाखले? जसं वाऱ्याने पाणी हललं की लाटा तयार होतात, पवने तोय हालिविले आणि तरंगाकार झाले. पण आपण जर लॉजिकली विचार केला, लाटा निर्माण झाल्या किंवा लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्या म्हणजे पाणी संपलं का? नक्कीच नाही. पाणी तिथेच असतं, फक्त त्याचा आकार बदलतो. तेच तर. किंवा दुसरं एक उदाहरण आहे, एखाद्या मडक्यात आकाश सामावलेलं असतं, पण ते मडकं फुटलं, त्याचे तुकडे झाले म्हणजे त्यातील आकाश संपत का? नाही, आकार नष्ट होतो, पण तत्व तिथेच राहतं. अगदी बरोबर. आणि हे समजून घेणं का महत्वाचं आहे? कारण यातूनच आपण दुःखी का होतो या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळतं. आपण दुःखी का होतो मग? आपण दुःखी होतो कारण आपण आपल्या अवतारला किंवा आपल्या या भौतिक अस्तित्वालाच अंतिम सत्य मानतो. आपण आपल्या इंद्रियांच्या म्हणजेच सेन्सेसच्या पूर्णपणे अधीन असतो. सेन्सेसच्या अधीन म्हणजे कसं? आपण याचं थोडं मेकॅनिझम समजून घेऊया का? नक्कीच घेऊया. बघा, आपला मेंदू सतत आजूबाजूच्या जगातून डेटा गोळा करत असतो. कानाने ऐकलेली स्तुती किंवा निंदा, त्वचेला होणारा मऊ किंवा कठीण स्पर्श, डोळ्यांना दिसणारा चांगलं वाईट रूप, हे सगळं केवळ डेटा आहे. फक्त रॉ डेटा. बरोबर. पण आपला मेंदू काय करतो? तो या डेटाला भावना जोडतो. कोणी स्तुती केली की इगो सुखावतो आणि आनंद होतो. कोणी निंदा केली की राग येतो. हो, हे तर रोजच आहे. आपण या सुख आणि दुःखाच्या जाळ्यात इतके अडकतो की आपल्याला वाटतं हेच खरं आयुष्य आहे. पण हा मजकूर अत्यंत ठामपणे सांगतो की हे सगळं एका मृगजळासारखं आहे. रोहिणीचे जळ असा शब्द वापरलाय ना तिथे? हो, उन्हाळ्यात रस्त्यावर जसं पाणी दिसतं पण प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं, तसाच हा इंद्रियांचा खेळ आहे. एक मिनिट थांबा. इथे एक मोठी तार्किक अडचण उभी राहते. काय अडचण? जर या सगळ्याचा नेमका अर्थ असा आहे की हे जग मृगजळ आहे,
कुणीच मरत नाहीये, सगळं काही अविनाशी आहे आणि सुखदुःख हा फक्त इंद्रियांचा खेळ आहे. तर मग मी सकाळी उठून ऑफिसला का जाऊ? मी कोणतीही कृती करायचीच कशाला? शांत का बसू नये? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. म्हणजे जर सगळंच आधीपासून ठरलेलं आणि शाश्वत आहे, तर मग कर्म करण्याची गरजच काय उरते? मला वाटतं हा विचार माणसाला पूर्णपणे निष्क्रिय बनवू शकतो. हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि अनेकदा अशा जुन्या तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ लावून लोक संन्यास घेतात किंवा जबाबदाऱ्यांपासून पळ काढतात. तेच तर. पण हा मजकूर निष्क्रियतेचे किंवा आळशीपणाचं अजिबात समर्थन करत नाही. उलट तो स्वधर्म म्हणजेच स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यावर सर्वाधिक भर देतो. स्वधर्म म्हणजे काय? इथे स्वधर्म म्हणजे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर तुमचं जे नॅचरल टॅलेंट आहे, तुमची जी समाजाप्रती जबाबदारी आहे, ती पार पाडणं. स्वतःचं कर्तव्य न करणं हे महापाप मानलं गेले आहे. बापरे, महापाप? हो, जर आपण आपलं कर्तव्य सोडून पळ काढला तर त्यामुळे आपली समाजातील किंमत शून्य होते, अपकीर्ती होते आणि ती अपकीर्ती जिवंतपणीच मरणयातना भोगण्यासारखी असते. जियालेही वोखटे मरणाहुनी. ओके, म्हणजे काम तर करायचंच आहे. पण मग काम कसं करायचं? कारण आपण जेव्हा कोणतंही काम करतो तेव्हा त्यामागे एक अपेक्षा असतेच. हा. मला प्रमोशन हवंय म्हणून मी रात्रंदिवस प्रोजेक्टवर काम करतो. या कर्तव्याच्या बाबतीतही हा मजकूर एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन मांडतो, बरोबर? होय. आणि इथेच हा मजकूर त्या काळातील आणि आजच्या काळातीलही व्यवहारी विचारसरणीवर कडाडून प्रहार करतो. कसं काय? अनेक लोक केवळ स्वर्गाचे सुख मिळावे म्हणून किंवा फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतात. मजकुरात अशा लोकांवर टीका केली आहे जे वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठी. म्हणजे फळाच्या आशेने काम करणारे. बरोबर. म्हणजे ही लोक काम करतात, विधी करतात, पण फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्याची आणि भोगाची इच्छा मनात ठेवून. याला आपण आजच्या भाषेत ट्रान्झॅक्शनल लिव्हिंग म्हणू शकतो. मी हे देतो, तू मला ते दे. यासाठी ह्या नोंदींमध्ये जी रूपकं वापरली आहेत ती खरोखर थक्क करणारी आहेत. अगदीच. केवळ फळाच्या आशेने चांगलं काम करणं म्हणजे अत्यंत गोड अन्नात विष मिसळण्यासारखं आहे. मिष्टाने संचरविजय काळकूट. किती अचूक उपमा आहे ही. किंवा अत्यंत उत्तम जेवण रांधून ते फक्त पैशासाठी विकण्यासारखं आहे. रांधवणी रसोई निकी करून या मोले विके. आपण आजच्या जगाशी याची तुलना केली तर हे खूपच रेलेव्हंट वाटतं. म्हणजे आजच्या संदर्भात तुम्ही कसं बघताय याकडे? जसं एखादा अत्यंत चांगलं सामाजिक कार्य करायचं, पण त्याचा उद्देश फक्त सोशल मीडियावर लाईक्स मिळवणं हाच असेल तर काय होतं? तुम्ही सांगा, काय होतं असं केल्याने? मला वाटतं जेव्हा तुम्ही एखादं काम फक्त लाईक्स किंवा कौतुकासाठी करता, तेव्हा तुम्ही त्या कामाचं मूळ सौंदर्याच नष्ट करता. तुमचं नियंत्रण त्या कामावर राहत नाही, तर ते समोरचा माणूस तुम्हाला किती दाद देतोय ह्यावर अवलंबून राहतं. बरोबर. तुम्ही जणू काही तुमचे रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात देता. आणि मग जेव्हा ते लाईक्स मिळत नाहीत तेव्हा तुम्हाला नैराश्य येतं. अगदी तंतोतंत. तुम्ही जे आत्ता म्हणालात तोच या संपूर्ण चर्चेचा आणि उपदेशाचा मुख्य निष्कर्ष आहे. म्हणूनच हा मजकूर सांगतो, कर्म करा, त्यात तुमची 100% ऊर्जा लावा, पण फळाची अपेक्षा सोडून द्या. यालाच बुद्धियोग किंवा निष्काम कर्म म्हटलंय ना? होय, निष्काम कर्म. जेव्हा तुम्ही फळाची आसक्ती सोडता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. यश मिळो वा न मिळो, जय होवो वा पराजय, चित्ताची समतोल अवस्था राखणं म्हणजेच खरा योग. म्हणजे कर्माच्या आधारावर चालायचं, पण कर्माच्या फळाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. अगदी ते. हे ऐकायला खूप छान वाटतं, एकदम आयडियल वाटतं. पण प्रॅक्टिकली विचार करूया. बोला ना. आपण माणसं आहोत. कॉर्पोरेट जगात आपण वर्षभर काम करतो ते इयर एंड बोनससाठी. आपण अभ्यास करतो तो चांगल्या मार्कांसाठी. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं खूप कठीण आहे. हे मी मान्य करते, हे अजिबात सोपं नाहीये. मग अशी मानसिक अवस्था प्राप्त झालेल्या व्यक्तीला ओळखायचं कसं? ज्याची बुद्धी खरोखरच स्थिर झाली आहे, ज्याला या मजकुरात स्थितप्रज्ञ म्हटलं आहे, तो नेमका कसा असतो, तो कसा वागतो आणि तो एवढा शांत कसा राहू शकतो? यासाठी मजकुरात कासवाचं अत्यंत प्रसिद्ध सादृश्य वापरलंय आणि हे खूप सायंटिफिक सुद्धा आहे. कासवाचं उदाहरण? हो. जसं कासवाला धोक्याची चाहूल लागताच ते आपले सर्व अवयव आपल्या कवचाच्या आत ओढून घेतं. कूर्मजिया परी, अवयव पसरी. तसाच स्थितप्रज्ञ माणूस कोणत्याही परिस्थितीत आपल्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवतो. जेव्हा समोरून एखादा ट्रिगर येतो, जसं बॉसने ओरडणं असेल किंवा एखादा अपमानास्पद प्रसंग असेल, तेव्हा सामान्य माणूस लगेच रिॲक्ट करतो. बरोबर. पण स्थितप्रज्ञ माणूस कासवासारखा आपले सेन्सेस आत ओढून घेतो.
तो परिस्थितीला रिॲक्ट करत नाही, तो रिस्पॉन्ड करतो. तो आपल्या इच्छेने आपल्या इंद्रियांना आवरतो. आणि जर आपण असं नाही केलं तर काय होतं? कारण हे नियंत्रण ठेवणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. जर आपण आपल्या सेन्सेसना मोकाट सोडलं तर नक्की काय बिघडतं? जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर मानवी मनाच्या अधोगतीची एक अत्यंत अचूक साखळी या मजकुरात दिली आहे. साखळी म्हणजे चेन रिॲक्शन. हो, याला आपण ऱ्हासाची साखळी किंवा चेन रिॲक्शन ऑफ डूम म्हणू शकतो. हे मानसशास्त्राचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कसं काय? सुरुवातीला काय होतं तर इंद्रियांचे विषय आठवतात. समजा तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या मित्राची नवीन महागडी याडी पाहिली. हा झाला सेन्सरी इनपुट. मग काय होतं? त्यातून त्यांच्याबद्दल मनात आसक्ती निर्माण होते. तुम्ही सतत त्या गाडीचा विचार करू लागता. आसक्ती वाढली की त्यातून काम किंवा ती गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. मला ती गाडी हवीच असं आपण म्हणतो. हो, इथपर्यंत ठीक आहे, पण पुढेच खरा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? ती इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोध म्हणजेच राग येतो. आता तुम्ही विचाराल, इच्छा पूर्ण न झाल्याने राग काय येतो? काय येतो? कारण माणसाचा इगो त्याला सांगत असतो की मी या गोष्टीसाठी पात्र आहे, पण वास्तव म्हणतं की तुझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. इगो आणि वास्तवाच्या या घर्षणातून जो जाळ निर्माण होतो तो म्हणजे राग. अरे बापरे, हे खूपच डीप आहे. आणि रागातून संमोह किंवा माणसाच्या मनात भ्रम निर्माण होतो. भ्रमामुळे तो आपली स्मृती गमावतो. एक मिनिट, समृद्धी गमावतो म्हणजे तो जुन्या गोष्टी विसरतो का? गजनीसारखा? नाही, तसं नाही. स्मृती गमावणं म्हणजे तो स्वतःचं मूळ स्वरूप, आपले संस्कार आणि काय योग्य काय अयोग्य हे विसरतो. अच्छा, म्हणजे त्याची व्हॅल्यू सिस्टम हरवते. अगदी बरोबर. रागाच्या भरात माणूस आपल्याच माणसांचा अपमान करतो, कारण त्याची व्हॅल्यू सिस्टम विसरलेली असते आणि शेवटी त्याच्या बुद्धीचा पूर्णपणे नाश होतो. बुद्धीचा नाश? हो, बुद्धी नष्ट होणं म्हणजे जसं वावटळीत एखादा दिवा विझतो, चंडवाते ज्योती आहत जैसी. एकदा बुद्धीचा दिवा विझला की माणूस स्वतःचा सर्वनाश करून घेतो. जसं तो रागाच्या आणि ईर्षेच्या भरात कर्ज काढून ती गाडी घेईल आणि स्वतःला आर्थिक खड्ड्यात टाकेल. अगदी परफेक्ट उदाहरण. हे खरंच थक्क करणारे आहे. म्हणजे हे एक प्रकारे मानवी मनाचं अत्यंत सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. एक साधा विचार माणसाला त्याच्या बुद्धीच्या विनाशापर्यंत कसा घेऊन जातो याची ही साखळी आहे. होय. मला वाटतं हे सायकोलॉजिकल प्रोफायलिंग आजच्या काळातही तितकंच अचूक वाटतं. मग या सगळ्या ऱ्हासापासून वाचण्यासाठी अंतिम उपाय काय? तो स्थितप्रज्ञ माणूस या सगळ्या जगातील मोहांमध्ये राहूनही टिकतो कसा? या समस्येवर उपाय म्हणून ज्या स्थिरतेच्या अवस्थेचं वर्णन केलं आहे त्या सत्राचा शेवट एका अतिशय भव्य उदाहरणाने होतो. कोणतं उदाहरण? स्थितप्रज्ञ माणूस हा समुद्रासारखा असतो. तुम्ही समुद्राचं निरीक्षण केलं आहे? हां, खूप विशाल असतो. पावसाळ्यात आजूबाजूच्या सर्व नद्या समुद्राला येऊन मिळतात. प्रचंड पाणी येतं, पण समुद्र कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. तो उफाळून बाहेर येत नाही. बरोबर. आणि उन्हाळ्यात नद्या आटल्या, पाणी येणं बंद झालं, तरी समुद्र कोरडा पडत नाही. ग्रीष्मकाळी सरिता शोषुणी, परी न्यूनम नभे समुद्रू. क्या बात आहे. हे रूपक खूपच सुंदर आहे. होय, याचा अर्थ असा की स्थितप्रज्ञ माणसाच्या आयुष्यात सुखाच्या नद्या आल्या तरी तो हुरळून जात नाही आणि दुःखाचे उन्हाळे आले तरी तो आतून कोरडा पडत नाही. म्हणजे तो बॅलन्स्ड राहतो. अगदी. तो माणूस या जगात राहून सर्व गोष्टींचा अनुभव घेऊनही आतून महासुखी आणि शांत असतो. बाहेरील परिस्थितीचा त्याच्या आतल्या शांततेवर काहीही परिणाम होत नाही. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? आपण या पूर्ण सखोल चर्चेचा अर्थ काय काढायचा? तुम्हीच सांगा. आपण पाहिलं की एका प्राचीन मजकुरात मानवी मनाचा गोंधळ, कठोर वास्तवाचा सामना, शाश्वत तत्वज्ञान आणि शेवटी स्थितप्रज्ञ अवस्था या सर्व गोष्टींवर किती बारकाईने विचार केला आहे. नक्कीच. निर्णय घेताना जेव्हा आपण पॅरालाइज होतो तेव्हा आपल्याला गरज असते ती हा कॉग्निटिव्ह शॉकची, जेणेकरून आपण आपल्या भावनांच्या जाळ्यातून बाहेर येऊ शकू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले सेन्सेस आपल्याला कसा मूर्ख बनवतात हे समजून घेण्याची. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ही माहिती आपल्याला केवळ जगण्याचा एक दृष्टिकोन देत नाही, तर एक दिशा देते. आपले सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी केवळ इंद्रियांचे भ्रम आहेत हे ओळखून आपण आपल्या कामावर, आपल्या स्वधर्मावर लक्ष कसं केंद्रित करायचं आणि कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय आतून समुद्रासारखी अथांग शांतता कशी मिळवायची याचा हा एक अप्रतिम मार्गदर्शक आहे. जाता जाता मला श्रोत्यांना एका नवीन आणि थोड्याशा प्रक्षोभक विचारासोबत सोडायचं आहे. बरं. आपण या सगळ्या प्राचीन नोंदी पाहिल्या,
या सर्व नोंदी असं गृहीत धरतात की आपलं आपल्या लक्षावर किंवा अटेन्शनवर नियंत्रण आहे. त्या काळातील माणसाला फक्त स्वतःच्या मनावर, स्वतःच्या आतल्या इच्छांवर ताबा मिळवायचा होता. हो, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आजच्या या डिजिटल युगात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज आपण अशा जगात राहतो जिथे मोबाईलच्या नोटिफिकेशन सतत वाजत असतात. तेच तर, सतत डिस्टर्बन्स असतो. हजारो इंजिनियर्स आणि भलीमोठी अल्गोरिथम्स खास यासाठी डिझाईन केली गेली आहेत की त्यांनी आपल्या भावनांशी, आपल्या रागाशी आणि आपल्या इच्छेशी खेळावं. ती अल्गोरिथम्स आपली ऱ्हासाची साखळी मुद्दाम ट्रिगर करतात. अशावेळी आपलं लक्ष खरोखरच आपल्या ताब्यात आहे का? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण एका बाजूला स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करत असताना आपण आपली ती क्षमता कुठल्या तरी टेक कंपनीच्या अल्गोरिथमला आधीच विकली तर नाहीये ना? खरंच विचार करण्यासारखं आहे. या नव्या युगात समुद्रासारखं शांत कसं राहायचं जेव्हा संपूर्ण जगच आपल्यात लाटा निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय? यावर नक्की विचार करा. याच विचारावर आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.